दत्तात्रया दंडधारी पदे पादुका शोभती सौख्यकारी तया सिंधुजाचे पदे दुःखहारी तुम्हा विन दत्त मला कोण तारी नमो विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा करुया प्रथम नमः 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 करुया प्रथम करुया प्रथम देवाधिदेव गजानन देवाधिदेव गजानन करुया प्रथम नमः करुया प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती प्रारंभी विनंती गुरु गणपती विद्यादया सागरा अज्ञान तो हरुणी बुद्धी दे आराध्य मोरेश्वरा दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाच्या नामे चुके जन्म ठेपा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवेलागी सेवक झालो
शुभ ऐकी जिवे माता तैसे राहु माझे मन गाता ऐकता हरी गुण नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहु माझे मन गाता ऐकता हरी गुण तुका म्हणे पाहिले कासवीचे पिल्ले माये तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 ऐकी जिवे माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु जगद्वंदनीय साधू संत श्रीमंत वैराग्यमूर्ती देहू निवासी संत तुकाराम महाराज यांच्या गात्यातील सुंदर असा 4 चरणांचा सर्वांच्या पाठांतरात नसणारा पहिल्या वर्ष श्राद्धच्या सेवेकरिता निवडलेला अभंग. वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गवासी शांताबाई दिगंबर चव्हाण या मातेचा आज 365 दिवसाचा सोहळा, ज्याला आपण म्हणतो की वर्ष श्राद्ध. 1 वर्ष झाले की त्यांना आपण श्राद्ध म्हणतो. दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली की दुसरं वर्ष झाले की त्याला आपण पुण्यतिथी म्हणतो. यांच्या पश्चात दिगंबर खिराजी चव्हाण, त्यांचे पतिराज चंद्रकांत दिगंबर चव्हाण, अविनाश दिगंबर चव्हाण,
सौभाग्य कविता विष्णू राठोड, सौभाग्य अरुणा प्रेमदास राठोड, सौभाग्य गोदावरी वामन राठोड, एक चिरंजीव श्री अविनाश दिगंबर चव्हाण. या पुत्राने आपल्या आईला मोक्ष आणि मुक्ती प्राप्त व्हावी याच्यासाठी केलेला हा अट्टास आहे. माणूस म्हणून जन्माला आले की 3 सेवा माणसाने केल्या पाहिजे. 84 लक्ष योनी फेरा फिरून माणसाचा जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला. पण तो माणसाचा जन्म केवळ तुम्ही आम्ही संसार करावं आणि संसारामधून एके दिवशी निघून जावं याच्यासाठी हा जन्म तुम्हाला आम्हाला मिळालेला नाही. माणसाने अगोदर माणसामध्ये देव शोधला पाहिजे. ज्या दिवशी माणसातला देव तुम्हाला दिसेल आणि जर माणसातला परमात्मा दिसत नसेल तर तीर्थातला सुद्धा भगवंत तुम्हाला दिसत नाही. ज्याला तीर्थाला जाता येत नाही, ज्याला भगवंताची प्राप्ती होत नाही, अशा व्यक्तीसाठी घरामध्येच तीर्थ निर्माण केलं आणि घरामध्येच देवा अवताराला आली. आपल्या पाठीमागे विराजमान असलेले आपले मायबाप म्हणजे हे विठेवर उभा टाकलेले रखुमाई आणि विठ्ठल आहेत. आणि ज्या दिवशी घरातली देव गेली त्या दिवशी तीर्थातली देव गोळा करायला निघा. घरातल्या देवाची कृपा असावी लागते, त्यावेळेस तीर्थातल्या देवाची कृपा होते. विठाला या श्रीकृष्ण तांडा, श्रीकृष्ण नगर, कवडगाव, हुडा, तालुका परळी, जिल्हा बीड या ठिकाणी याच्या अगोदरही माझी एक सेवा झालेली आहे. या परिसरामध्ये भरपूर वस्तीवर माझ्या कीर्तनाच्या सेवा झालेल्या आहेत. या परिवाराने ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यासाठी आपल्याच या तंड्यावरील हरिभक्त पारायण आमचे रामभाऊ महाराज असतील, या सर्व टाळकरी सर्वांच्या सानिध्यामधून ही सेवा माझ्याकडे देण्यात आली. त्यामुळं या ठिकाणी मृदंगासाठी मृदंगाचार्य आमच्या परिसरातलं वैभव हरिभक्त पारायण आकाश महाराज पळशीकर या ठिकाणी विराजमान आहेत. गायनासाठी हरिभक्त पारायण बावगीर महाराज तुंगेकर या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांना साथ करण्यासाठी हरिभक्त पारायण सुनीताताई महाराज भंगेवाडीकर ते या ठिकाणी विराजमान आहेत. ताईला साथ करण्यासाठी अनुप्रिया आचार्य याई या ठिकाणी कीर्तनकार आहे, गायनाचार्य आहे, या ठिकाणी तिची आई आहे आशाताई महाराज या ठिकाणी विराजमान आहे. त्यांना धन्यवाद. आमच्या परिसरातलं महाराष्ट्रभर जगभर गाजलेलं चॅनल नामाचा गजर या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण नामदेव भाऊ या ठिकाणी विराजमान आहेत, त्यालाही धन्यवाद. गोड असं सिस्टम आहे, दादालाही धन्यवाद. गावातील परिसरातील सगळी टाळकरी मंडळी, सगळी श्रोते सज्जन मायबाप, तुमच्याही सर्वांच्या चरणविंदावर साष्टांग दंडवत प्रणाम प्रणिपात आणि कीर्तनाला सुरुवात. विठाल संत जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात की माणूस म्हणून जन्माला आल्यावर 3 गोष्टी माणसाला कळायला पाहिजे. पहिला माणसाला धर्म कळायला पाहिजे, दुसऱ्या माणसाला देव कळायला पाहिजे आणि तिसऱ्या माणसाला देश कळायला पाहिजे. ज्या देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला, हा देश कोणता आहे हा तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. कशासाठी आलो हेही कळायला पाहिजे. आम्हाला धर्म कळायला पाहिजे. आमचा धर्म कोणता आहे? आमचा धर्म आहे संसार. ज्याने संसार करावा आणि संसार करीत करीत भगवंताची प्राप्ती करावी. आणि ज्या दिवशी संसार करता करता भगवंताची प्राप्ती झाली की धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. मग भगवान परमात्मा धर्म रक्षावया अवतार घेसी ना पुल्या पाळीशी भक्तजना. ज्याला धर्म कळाला त्याचं रक्षण जर कोण करीत असेल तर भगवान परमात्मा करतोय. त्याचं रक्षण समाजाने करायची गरज नाही, त्याचं रक्षण परिवाराने करायची गरज नाही, त्याचं रक्षण नातेवाईकानं करायची गरज नाही, त्याचं रक्षण मायबापानं सुद्धा करायची गरज नाही. का? जो वारकरी होऊन जर भजन करीत असेल तर त्याचं रक्षण करणारा भगवंत असतं. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. पण धर्म कळायला पाहिजे. आणि आम्हाला धर्म जर कळत नसेल तर काय भगवंत मागेही नाही आणि पुढेही नाही. मग शेवट आपल्या समोर जे उभा टाकतो तो दुःखाचा डोंगर उभा टाकतो. मग प्रत्येकाला दुःख नसावं वाटतं, प्रत्येकाला सुख असं वाटतं. जन्माला आलं की आनंद आहे आणि मेलं की दुःख आहे. बरोबर आहे का? जन्माला आलं की आम्ही पेढे वाटतो आणि आम्हाला सोडून गेलं की आम्ही खडे फोडतो. मग जन्माला आलं की आनंद आणि मृत्यू झाला की दुःख आहे. पण जो आला तो जाणारच आहे.
उपजला प्राणी न राहे संसारी, वैसला शेजारी काळवशा. येथे नाही आले गुरु अवतार, एरते पामर जीव किती. इथं कोणी राहण्यासाठी आलं नाही, प्रत्येक जण जाण्यासाठी आलेला आहे. पण जाण्याच्या अगोदर कोणतं तरी कार्य करून जावं. पहिली सेवा करावी धर्माची, दुसरी सेवा करावी देवाची, तिसरी सेवा करावी देशाची. धर्माची सेवा केली की संस्कार आणि संस्कृती जोपासतं. धर्म कळाला की आमच्याजवळ संस्कार असतात, संस्कृती असते. देव कळालं की वारकरी होतो. म्हणून आम्हाला देव कळायला पाहिजे. आणि देव कळाला की देव कळण्यासाठी ज्या देशामध्ये जन्म झाला तो देश सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे. ज्या देशामध्ये महान संतांचा अवतार झाला, महान भगवंताची प्राप्ती झाली, का तर महाराष्ट्र भूमी हे संतांची भूमी ठरली. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. जेते हरीचे दास जन्म घेते, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळामध्ये पावन या देशामध्ये संतांचा जन्म झाला. म्हणून ही भूमी महाराष्ट्र भूमी हे संतांची भूमी ठरली. या भूमीमध्ये संत जन्माला आले. संत का जन्माला आले तर सामान्य जीवाला भगवंताची प्राप्ती करून द्यावं याच्यासाठी आले. पण आमचा देश सामान्य नाही, या देशामधली संत सामान्य नाहीत. या ठिकाणी आज कीर्तनाला विराजमान असणारे हरिभक्त पारायण बळीराम गोपीनाथ पवार माजी कलेक्टर या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. विठाला विठाला आम्हाला देवही कळाली पाहिजे, पण किती देव कळाली पाहिजे, कोणती कळाली पाहिजे, कोणत्या देवाची सेवा केल्यानंतर आम्हाला भगवंताची प्राप्ती होते. तसं तर सहज माणसं म्हणतात 33 कोटी देव आहेत. 33 कोटी देवापैकी आपल्याला नावच फक्त देवाची माहिती आहेत. ते फक्त कोणत्या दोन, राम आणि कृष्ण. रामकृष्ण या दोन नामाचा उच्चार केले की आम्हाला मोक्षही प्राप्त होतं, मुक्तीही प्राप्त होती. संतांनी तर याची अपेक्षा केली नाही. पण आहे त्याही जीवाला समाधान वाटतं राम म्हणल्यावर, गेलेल्याही जीवाला समाधान वाटतं राम म्हणल्यावर. म्हणून आहे तेव्हाही राम कामाचा आहे, आणि गेल्यानंतर सुद्धा जो जातो त्याच्या पाठीमागं जे जातात म्हणतात राम नाम सत्य, गेल्यानंतर सुद्धा कामाचा आहे. म्हणून दोन देव तरी कमीत कमी आम्हाला माहिती असली पाहिजे, राम कृष्ण. ज्यावेळेस मुखातून राम जातो त्यावेळेस आम्हाला वाटतं की आमच्या या देशात आमचा जन्म झाला. आणि हा देश म्हणजे सामान्य नाही, संतही सामान्य नाहीत. का तर संताच्या हाताला धरले की भगवंताची प्राप्ती होते. म्हणून हा देश सामान्य नाही. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, उगले सोना उगले हीरे मोती, मेरे देश की धरती.
या देशामध्ये हातामध्ये माती धरलं तर सोनं होतं आणि मुखामध्ये भगवंताचं नाम आलं तर नाशिवंत देहाचं सोनं होतं. विठाला त्याच्या सतत मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, ज्याच्या सतत मुखामध्ये भगवंताचं नाम, त्याला मरणाची भीती नाही, त्याला जगण्याची चिंता नाही, का तर त्याची चिंता भगवंत करतो आणि त्याला मरणाची भीती का वाटत नाही. एके दिवशी आलो आहे, एके दिवशी जायचं आहे, मग जाण्याच्या अगोदर एक कार्य करावं. कोणतं कार्य करावं? हरी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. 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 श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. धर्म आम्हाला काय शिकवतो, देव आम्हाला काय शिकवतो, देश आम्हाला काय शिकवतो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने. आवड माणसाला असली पाहिजे. भजनासाठी असू द्या, संसारासाठी असू द्या, आवड गरजेची आहे. आवड नाही, छंद नाही तर भजनही करता येत नाही, संसारही करता येत नाही. ज्याला संसार सुखाचा करता आला त्याला भजन सुद्धा आनंदाने करता येतं, आणि ज्याला संसारच करता आला नाही त्याला भजन करता येत नाही, हे लक्षात ठेवा. बरीचशी लोक म्हणतात संसार नाही केला तरी चालतं पण भजन करावं, पण नाही. संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. पण आम्हाला अगोदर संसार करता आला पाहिजे. एका मावशीची आवड होती, भजन करायची नव्हती, पण संसारात असून मांजर सांभाळायची आवड निर्माण झाली. आता कुणाला कुत्र सांभाळायचे असते, कुणाला घोडे सांभाळायचे असते, कुणाला शेळी बकरू सांभाळायची असते, कुणाला कोंबडी सांभाळायची असते, कुणाला गाढवं सांभाळायची असते. ती प्रत्येकाची आवड आहे, बरोबर आहे. एका मावशीच्या मनातून आवड निर्माण झाली की मांजर सांभाळावं. तिने म्हणली बाई मांजर सांभाळ. एक सुंदर मांजर धरून आणलं आणि त्या मांजरावर एवढा जीव लागला, एवढा जीव लागला त्या मांजराला की नवऱ्यावर जीव नाही, लेकरावर जीव नाही, परिवारावर जीव नाही, त्या मांजरावर जीव. मांजर निरसं दूध मांजराला आणि पाणी घालून घरातल्याला. मग पतीने एके दिवशी विचारलं, निरसं दूध काढलेलं मांजराला देते, पाणी घालून लेकराला देते. तिने म्हणली निरसं दूध मांजराला पचतंय आणि पाणी घातलेलं माणसाला पचतंय म्हणले, म्हणून निरसं मांजराला. बघता बघता मांजर तिच्या घरामध्ये त्यांच्याशी एकरूप झालं. अनेक दिवस त्या मांजराचाही वेल खूप उंच गेला आणि तिचाही. नेमोनेमी तिच्या पोराचं लग्न आलं. लग्न आल्यानंतर सगळं बाजार केला, पोराचं लग्न आहे बाई म्हणली. सगळी सामुग्री गोळा केली. उद्या हळद म्हणलं की आदल्या दिवशी संध्याकाळी पती पत्नी 12 वाजता दोघं एकमेकाला बोलू लागले. आता आपल्या घरी कार्य असलं की आदल्या दिवशी चर्चा होते, बोलतात का नाही? हा, बायकोला म्हणले बघ काही राहिले का, उद्या जातो बाजारला, राहिलेलं घेऊन येतो, पण आजच सांग, उद्या सकाळी घाई गडबड नको. तिने म्हणली मालक सगळं झालं बघा म्हणली, सर्व काही गोळा केलं पण एक शिल्लक राहिले. काय शिल्लक राहिले म्हणले? काय नाही म्हणली, आपल्या घरात मांजर आहे म्हणले, ती मांजर कुठं ठेवायचं म्हणली, आणि माझा एवढा जीव आहे मांजरावर म्हणली, मी मेले तर चालेल पण माझं मांजर जगलं पाहिजे. प्राण्यावर सुद्धा एवढा जीव लागतो. मी मेले तर चालतं पण मांजर जगलं पाहिजे म्हणली. मग काय करू म्हणले? काही नाही, उद्या बाजारला जाणं, मुठ्ठी एक डाल घेऊन या म्हणले.
सकाळी सकाळी नवरा उठला, बाजारात गेला, मोठी डाल आणली, त्या डालच्या खाली ते मांजर कोंडवलं. सकाळी दूध काढायची, निरसा दुधाचा कुंडा त्या डाल खाली ठेवायची. संध्याकाळी दूध काढायची, निरसा दुधाचा कुंडा डाल खाली ठेवायची. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम, निरस दूध मांजराला. हळद लागली मुलाला. तिसऱ्या दिवशी लग्न, निरस दूध मांजराला. लग्न लागलं, नवरी घरात घेऊन आली. म्हणली, बाई 2 दिवस झालं मांजर कोंडून ठेवले. म्हणली, मला खूप वाईट वाटते. म्हणली, लग्नाचा सोहळा सगळेजण पाहतात म्हणली, पण माझं मांजर मात्र डाल खाली कोंडून ठेवले. म्हणली, आता गेलं की अगोदर मांजराला डालच्या बाहेर काढते. म्हणली, पण ज्या वेळेस नवरी घरी घेऊन आली त्यावेळेस नवरी सोबत कलवरी येते. तुमच्याकडे येते का? येते कलवरी. तिचं नावच असतं कलवरी. तिनं येताना 4 लेकरं घेऊन तिचे संघ आली. तिला 5 लेकरं होते. 4 संघ आणली आणि घरी ठेवली. तिनं म्हणली, बाई आज तर मांजर काढावं म्हणले, पण काय करू म्हणली, या कलवरीच्या सोबत 4 पिळगट आली. म्हणली, जर माझ्या मांजराला पायाखाली तुडवले तर परत माझं मांजर मरून जाईल. म्हणली, मांजर मेल्यावर मी काय करू म्हणली, राहू जा म्हणली, जोपर्यंत कलवरी तोपर्यंत 8 दिवस मांजरच बाहेर काढत नाही. म्हणली, 8 दिवस मांजराला डाल खाली दूध द्यायची. आलेल्या नवरीनं बघायचं, काय सासू आहे माय माझी, काय मांजराची सेवा करते म्हणायची. आता मांजराची एवढी सेवा करते तेव्हा माणसाची किती करत असेल वाटलं. नवरी कलवरी गेली, परत माघारी नवरी आली. आपल्या हिनं डाल खाल्लं, मांजर काढलं. मांजर घरामध्ये राहू लागलं माणसासमान. अनेक दिवस मांजर राहिलं. एके दिवशी मांजर बी निघून गेलं आणि सासू बी निघून गेली. दोघंही निघून गेले आणि तिला मुलगा झाला. आणि तिचा मुलगा काही काळानुसार लग्नाला आला. मग तिचं पोरग लग्नाला आल्यानंतर त्यात पती पत्नीनं सगळा बाजार केला. सगळा बाजार केला आणि दुसऱ्या दिवशी हळद. किती पती पत्नी म्हणू लागले, बघ आजच सांग काही शिल्लक राहिलंय का. तिनं म्हणली, माय सगळं झालं बघा. म्हणली, पण खरं सांगू का, तुमच्या माझ्या लग्नात विघ्न येऊ नये म्हणून तुमच्या माईनं एक काम केलं बघा. म्हणली, काय काम केलं तर? म्हणली, काय नाही म्हणली, मांजर आणून डाल खाली ठेवलं होतं. म्हणली, तुमच्या माझ्या लग्नात विघ्न येऊ नये. मला सांगा, लग्नात विघ्न येऊ नये म्हणून मांजर आणून ठेवलं होतं का तिची आवड म्हणून मांजर घरात होतं? तिची आवड म्हणून होती. पण हिचा समज काय झाला, आपल्या लग्नात विघ्न येऊ नये म्हणून माझ्या सासूनं मांजर डाल खाली ठेवून त्याला दररोज दूध देत होती. हिने म्हणली, सगळं राहिलं, फक्त मांजर आणायचं राहिलंय बघा. म्हणली, बाजारातून उद्या हळद, संध्याकाळीच नवरा एका रस्त्यानं बायको एका रस्त्यानं. कशाला? मांजर हुडकायला. वा वा, हुशार आहेत माणसं. असली माणसं पाहिजे कीर्तनात. मांजर हुडकायला. आणि ज्यावेळेस मांजर हुडकू लागली, दुसऱ्या दिवशी 10 वाजले, मांजर काही सापडेना. गावाच्या वेशीमध्ये आले. म्हणले, भगवंता, हे भगवंता, काही कर, आमच्या लेकराच्या लग्नात विघ्न येऊ नये याच्यासाठी मांजर दे. आता मांजराला आपण शुभ मानतो का अशुभ मानतो? अशुभ मानतो. रस्त्यावर मांजर भेटलं की अशुभ मानतो आणि घरात पाळल्यावर ताटात घेऊन जेवून शुभ मानतो. बरोबर आहे का नाही? मग हिनं रस्त्यावर मांजर नेमोनेमी हिच्या पुढे मांजर आलं आणि ते मांजर हिनं घरी घेऊन आली. तेच डाल ठेवली आणि त्या डाल खाली मांजर ठेवली. पण डाल खाली मांजर ठेवली हे सुनेला आठवलं. काही काही धर्म सुद्धा सांगतोय, सासूची परंपरा सुनेनं चालवली पाहिजे. शास्त्र सांगतं, बापाची परंपरा पोरांनी चालवलं पाहिजे. मी मनानं सांगत नाही, माझ्या वडिलांची मी राशी गाते. तुझी चरण सेवा तुझे चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा माझ्या वडिलांची राशी गादेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा बापानं आपल्या वारी केलं की मुलानं वारी करावं. बापानं देवाची सेवा केली की मुलानं करावं. बापानं योग्य संसार केला की मुलांनी करावं. ऐका, बापानं दारू पिला की पोरानं प्यावं. आणि बाप पेत नसेल तर पोरानं हात सुद्धा लावू नये. परंपरा आहे. आता बऱ्याच ठिकाणी बाप माळकरी असतो
आणि पोरगं वाईट निघतं, समजायचं आपलं कुठंतरी कर्म चुकलंय. बरोबर आहे. आणि बाप जर माळकरी असेल तर पोरगं 100% माळकरीच होतं, का तर इथं पुण्य लागतं. म्हणता येतं मास्तरच्या बायकोला मास्तरीन, पण तिथं वशील आहे. डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन, तिथं वशील आहे ना. कलेक्टरच्या बायकोला कलेक्टरीन, तिथं वशील आहे. पण इथं म्हणता येत नाही. नवरा जर वारकरी असेल तर त्याच्या बायकोला म्हणता येत नाही महाराजीन, का तर ते महाराजच असला पाहिजे. इथं वशीला चालत नाही, इथं पुण्य लागतं. पुण्य म्हणतात का? होय का? आमच्याकडे नाहीत म्हणत. हा, तसं इथं पुण्य लागतं. पुण्याची गणना कोण करी. तसं तिनं मांजर आणलं, डालं खाली ठेवलं. मांजर ठेवावं तिला कळालं, पण त्याला दूध द्यावं हे तिच्या लक्षात राहिलं नाही. ज्यावेळी तिच्याही मुलाचं लग्न झालं, तिच्याही घरी नवरी आली, तिच्यासोबत कलवरी आली, तिच्यासोबत 2 लेकरं आली, तिनेही डालं खाली मांजर ठेवलं. आणि ज्यावेळेस तिनं 10-15 दिवसाला डालच्या खालून मांजर काढलं, त्यावेळेस ते मांजर जिवंत निघालं नाही, ते मांजर त्या ठिकाणी मेलं. म्हणून छंद माणसाला असला पाहिजे, आवड माणसाला असली पाहिजे, पण त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे. तुम्ही आम्ही भजन करतोय, तुमची आमची आवड आहे. तुम्ही आम्ही वारकरी आहेत, तुम्ही आम्ही माळ घालतोय, तुम्ही आम्ही गंध लावतोय, पण त्या भगवंतावर तेवढंच निष्ठावंत प्रेम असावं लागतं. निष्काम निराळा गोपी लावी येल्या चाळा. त्याची सेवा केली की आपल्या रोमामध्ये भगवान परमात्मा विराजमान होतो. म्हणून आम्हाला 3 गोष्टी कळाल्या की आमच्या कानावर अशुभ वार्ता येतच नाही, शुभच वार्ता येते. घरातलं मांजर आमच्यासाठी अशुभ आहे, घरातलं मांजर आमच्यासाठी शुभ आहे, दारातलं मांजर आमच्यासाठी अशुभ आहे. याच्या पुढे जाऊन बोलते, जिवंतपणी माणसाला कावळा स्पर्श केला, कावळा स्पर्श केला की आपण म्हणतो अपशकुन आहे, अशुभ आहे. आणि मेल्यावर पिंडाला शिवावं याच्यासाठी तुम्ही आम्ही हात जोडतोय त्याच कावळ्याला. आज वर्षश्राद्ध आहे म्हणतोय आम्ही. ज्यावेळेस गावाच्या बाहेर त्या ठिकाणी नैवेद्य समाधीच्या ठिकाणी घेऊन जातो, त्यावेळेस आपण त्या कावळ्याला विनंती करतो, कावळे दादा ये, एक तरी शीत घेऊन जा. कशासाठी? मागं राहणाऱ्या माणसाच्या पुण्यपदरामध्ये पडावं याच्यासाठी. म्हणून जिवंतपणी त्यानं स्पर्श केला की आम्ही अशुभ मानलं, आणि मेल्यावर स्पर्श केला की आम्ही शुभ मानलो. ही आमची संस्कृती आहे. अरे शुभ आणि अशुभ हे प्राणी नाही, शुभ आणि अशुभ हे माणूस आहे. विठाला माणसाला अशुभ मानलं. माणूस जर शुभ असतं तर प्रत्येक देवाच्या मंदिरामध्ये विराजमान असतं. माणूस शुभ नाही म्हणून देवाच्या मंदिरात नाही, का तर आमच्या कानावर अशुभ वार्ता येते. मग त्याला शुभ करण्यासाठी आम्ही काय करावं? तर शुभ करण्यासाठी त्याला आम्ही वारकरी झालं पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पुत्राची हे वार्ता, पुत्राची हे वार्ता, पुत्राची हे वार्ता, पुत्राची हे वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची हे वार्ता, पुत्राची हे वार्ता, पुत्राची हे वार्ता.
प्रत्येक आईला वाटतं आपल्या कानावर, प्रत्येक बापाला वाटतं आपल्या कानावर कुठलंच वाईट नाही आलं पाहिजे. प्रत्येक आई बापाला वाटतं. आणि जगात आई बापा एवढं प्रेम आपल्यावर कुणीच करू शकत नाही. आई बाप ते आई बापच असतात. आई बापांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. 33 कोटी देव आहेत पण रखुमाई पांडुरंग कोणीच होऊ शकत नाही. बरोबर आहे. घर भरून परिवार आहे पण आपली माया आणि बाप कोणीच होऊ शकत नाही. मग कधी जीवनभर, जन्मभर, आयुष्यभर आपल्या मायबापाला कधीच वाटत नाही आपल्या पोराचं वाईट व्हावं. अरे गेल्यानंतर सुद्धा आशीर्वाद देतात ते मायबाप असतात. आणि आहेत तेव्हाही डोक्यावर हात ठेवून कृपावृष्टी करतात ते मायबाप असतात. आज आईचा कार्यक्रम आहे. तिनं जर जिवंत असताना एखादा असा गोड कार्यक्रम मंदिरामधला जर पाहिला असता तर तिला वाटलं असतं की मुलानं माझ्या मी गेल्यावर असाच कार्यक्रम केला असता. 3 मुलीने 1 मुलगा, 2 मुलं आणि 3 मुली, 5 फळांचा परिवार. मला सांगा, मुलगी झाल्यावर प्रत्येक स्त्रीला काय वाटतो? मला मुलगा व्हावा. बरोबर आहे का नाही? पहिला जरी मुलगा असला तर दुसऱ्या वेळेस तिला विचारलं जातं, बाई काय झालं? त्यावेळेस तिनं म्हणावं, आताही मला मुलगी झाली. परत बाया म्हणतात, बाई कशाला झाली पोरगी? पोरग झालं असतं तर बरं झालं असतं. तिचेच लेकर आहेत, मुलगी आणि मुलगा, पण तिचा मुलावर एवढा जीव असतो, एवढा जीव असतो ना महाराज, ते सांगताच येत नाही. नजरेच्या बाजूला ते मुलाला करतच नाही. नांदायला गेल्यावर नजरेच्या बाजूला मुलीला करते पण मुलाला करत नाही. तुकोबार आहे तेच म्हणतात, पुत्राची वार्ता शुभाई की जीवे माता. एका आईला पोराविषयीची भावना अशी ऐकावी वाटते की ती जगभर त्याची कीर्ती पसरावी. माझं पोरग वारकरी झालं म्हणून तिच्या ऐकण्यात यावं. तिनं न जेवता तिचं पोट भरतं. माझं पोरग डॉक्टर झालं म्हणून ऐकण्यात यावं. तिला काही लागत नाही, तिला समाधान वाटतं. माझं पोरग इंजिनियर झालं म्हणून ऐकण्यात यावं. तिला झोप म्हणायची गरज नाही महाराज, तिला बसून सुद्धा झोप लागते. तिच्या ऐकण्यात यावं, माझं पोरग गावाची सेवा करतं, माझं पोरग देवाची सेवा करतं, माझं पोरग देशाची सेवा करतं, माझं पोरग धर्माची सेवा करतं. ती आनंदानं राहते. पण तिच्या जर कानावर आलं ना, माझं पोरग दारू पिऊन गावाच्या बाहेर पडलं म्हणलं की तिला मात्र दुःख वाटतं. पण आमचं पोरग कसं निघावं आणि आमच्या पोरांनी काय करावं एवढीच मायबापाची अपेक्षा असते. जगात दुसरी अपेक्षाच नाही महाराज, इच्छाच त्यांची नाही. त्यांना वाटत नाही माझ्या पोरानं बंडल आणून मला द्यावं. नसले तरी समाधान असतात पैसे, त्याचं नाव मायबाप आहे. नसले तरी समाधान असतात. एकदा एक मुलगा घरातून बाहेर गेला, सकाळी सकाळी बाहेर गेला आणि दिवस मावळायला घरी परतला. दारामध्ये बाप वाट पाहत होता मुलाची. मुलाला पाहिलं, अरे बेटा सुबह गया था क्या कमाया? बाप म्हणतोय सुबह गया क्या कमाया? तेवढ्यामध्ये बायकून आतून आवाज पाहिला, अगं बाई आले मालक. तिनं आली दारात, सुबह गए थे क्या लाया? सुबह गए थे क्या लाया? बाजवर पडलेली माय होती, तिला उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, तिला दिसत नव्हतं, तिला बोलता येत नव्हतं. ती माय म्हणते, मेरे बच्चे सुबह गया था, दिन भर तू क्या खाया? बाप बोले क्या कमाया? बेबी बोले क्या लाया? आणि एक जो चीज है वो माँ बोली, मेरे बच्चे तूने सुबह से क्या खाया? आपल्या पोटाचा जी विचार करते ते आपली माय असते. लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे हित,
जीवा हे माऊलीचे चित्ताईशी कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती. कशाची अपेक्षा नाही तरी आपल्यावर प्रेम करते, तिचं नाव माया आहे. पण जगातली कोणतीही स्त्री जर आपल्या हाताला धरून म्हणली ना, मी तुझी आई आहे, तू चिंताच करू नको, पण तिची जागा, तिचं प्रेम आणि तिचा हात जगात दुसऱ्या स्त्रीला आलाच नाही, येणारही नाही. का तर आई ती आईच असते. तिचं जे प्रेम असतं ते जगाला दाखवण्यासाठी नसतं, तिचा जो हात असतो तो जगाला दाखवण्यासाठी नसतो, तिची जी माया जी असते ते लोकांना पाहावं याच्यासाठी नसते, ती तिच्या अंतकरणातून काळीज चाटून आलेली असते. म्हणून ना आई, तसं आम्हाला एक तरी सेवा घडावी आईची, दुसरी घडावी देवाची, पण आम्हाला आईची घडना, देवाची घडना, आम्हाला सेवाच घडू लागली बाईची. विठाला पण जगातली सगळी गोष्ट तुम्हाला नंतर मिळेल, पण जगातली दोनच गोष्टी मिळत नाहीत, ते म्हणजे तुमचा माया आणि बाप. आज हजारो रुपये तुम्ही खर्च करतात आज, पण आम्ही फोटो न ठेवता जर आमची आई वाटत असेल तर येईल का? येत नाही महाराज. आणायचं साधनच नाही. आणायचं साधन असतं तर आम्ही नेऊन पाठवलंच नसतं, ते आमच्याकडे नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आमच्या कानावर वार्ता चांगली यावी, जन्माला आलं म्हणून यावी, पण आमचं गेलं म्हणून नाही आली पाहिजे. हे अशुभ आहे. गेलं म्हणलं की दुःख वाटतं, पण गेलं म्हणल्यानंतर माघारी येईल. पळालं म्हणल्यानंतर स्थिर होईल, पण वारलं म्हणल्यावर काय करावं? तुकोबारायने एक अभंग लिहिला, गेलं लिहिलं असतं तर माघारी आलं असतं, पळालं म्हणलं असतं तर थांबलं असतं, पण वारलं लिहिला, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. जसं चिंतेला तुकोबारायने मारलं, तसं भगवंतानं जन्माला आलेल्या व्यक्तीला मारलं. म्हणून मारलेला मेलेला व्यक्ती माघारी येत नाही, वारलेला व्यक्ती माघारी येत नाही. गेलेला माणूस माघारी येतो. 12 वर्ष घर सोडून जाऊ द्या, माघारी येतो. कोणत्या कुठल्या आश्रमावर जाऊन राहू द्या, ते माघारी येतो. कधीतरी त्याची इच्छा होते येण्याची, पण वारलेल्या व्यक्तीची जरी इच्छा झाली तर त्याला येता येईल का? येता येत नाही. म्हणून आमच्या कानावर जन्माला आलं म्हणून वार्ता यावी, मुलगा झाला म्हणून वार्ता यावी, मुलगी झाली म्हणून नाही. पण ऐका, आमच्या कानावर आमच्या घरातलं गेलं म्हणून नाही वार्ता आली पाहिजे. पण थांबता येत नाही, प्रत्येकाला जाणं गरजेचं आहे. पण जाण्याच्या अगोदर काही आयुष्यामध्ये आम्हाला काही गोष्टी कळाल्या पाहिजे. 33 कोटी देव नाही कळाले तर चालतील, पण कमीत कमी तुम्हाला 5 तरी देव कळाले पाहिजे. 5 पंचमहाभूताचा हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळालाय, बरोबर आहे? मग यानं खावं, प्यावं, लेवावं, नेसावं आणि एके दिवशी निघून जावं, याच्यासाठी नाही. कमीत कमी पंचभूताचा हा नरदेह, या देहाला 5 तरी देव कळाली पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्हाला 5 देव कळाली, त्या दिवशी परमात्मा घरीच मिळाला म्हणून समजा. पहिली देवता आहे धर्माला मान्य, देशाला मान्य, शास्त्राला मान्य, ग्रंथाला मान्य, पूजेला मान्य. पहिली देवता कोणती देवता? गणपती. वाह! धर्माला मान्य, देशाला मान्य, देवाला मान्य, शास्त्राला मान्य, संताला मान्य, पूजेला मान्य, पहिली देवता गणपती. आता गणपतीच्या मूर्तीची पूजा करतो का सुपारीची पूजा करतो? आपण सुपारीला काय म्हणतो? गणपती म्हणतो, बरोबर आहे. बरं, लग्न झाले की लग्न झाल्यावर सत्यनारायण महापूजा केली जाते, बरोबर आहे. आता सुपारी हे निर्गुण आहे, मूर्ती हे सगुण आहे, बरोबर आहे का? सुपारी कळती का? सुपारी हा सत्यनारायण होतो का लग्न झाल्यावर? बोला बोला, असतो का? हा. मग समजा ब्राह्मण आपल्या घरी आले आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं की उद्याचीच तारीख आहे सत्यनारायण करायला, पुन्हा तारीखच नाही. आपण म्हणतो मुलगी माहेरी गेली, बरोबर आहे का? मुलगी कुठे गेली? माहेरी गेली. मग ब्राह्मण काय म्हणतात? त्याच्यातून दुसरा मार्ग काढू. हा, किती हुशार आहेत बघा बरं. दुसरा मार्ग काढू. कोणता मार्ग आहे दुसरा? घ्या सुपारी द्या पोराच्या कमरेला. पोराच्या कमरेला सुपारी द्यायचं ना आपण सत्यनारायण महापूजेला त्याला बसवायचं. मला सांगा, मगा सुपारी कोण होती? बोला बोला, कोण होती? याडी सुपारी कोण होती मगा? गणपती. कमरेला दिल्यावर कोण झाली? हा, नवरी. पटकन उत्तर दिली एका वाक्यात. कमरेला दिल्यावर पोराची बायको म्हणजे नवरी झाली. मला सांगा, किती सत्यनारायण केल्यावर तुम्हाला त्याचं फळ मिळेल?
गणपती जर आपण कमरेला आपली बायको म्हणून ठेवला आणि ब्राह्मण बोलवून जर आपण पूजा केली तर मला सांगा ती पूजा यशस्वी ठरेल? सहज सांगते, ती पूजा शुभ ठरेल का अशुभ ठरेल? अशुभ ठरणार. का? तिची आम्ही जागा बदलली, तिला आम्ही स्थान वेगळं दिलंय. ते आमच्यासाठी गणपती आहे निर्गुण रूपात, पण आम्ही तिला स्त्री म्हणून कमरेला घेतलं. मग मला सांगा, ती कमरेला घेतल्यावर आम्हाला हजारो वर्ष जरी तुम्ही सत्यनारायण घातले तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही का? तर तिथं तुमचं वर्म चुकलं. आणि वर्म चुकलं की कर्म आयुष्यात कधी चुकत नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. ती चुकत नाही कुणाला. आता याच्यात माफी मागून एक दृष्टांत देते बरं. माफी मागून लक्ष देऊन ऐका. अगोदर माफी आणि नंतर दृष्टांत. एक नवीन जोडपं लगीन होऊन घरी आलेलं, 6 महिने झालं. आता कसं आहे, पोरांनाही मुलीचं ऐकल्याशिवाय इलाजच नाही. आणि तिनं 6 महिने झाले की त्याच्या मागं भुनभुन भुनभुन चालू केली, मला बाजूला राहायचे, मला बाजूला राहायचे, मला बाजूला राहायचे. एकच मुलगा. मुलानं म्हणायचं नाही, माझ्या आई वडिलाला मी एकटाच आहे, मला माय आणि बाप एका बाजूला आणि तू एका बाजूला. तिनं 6 महिने ऐकलं. 6 महिन्याच्या नंतर बॅग भरली आणि निघाली. त्यानं म्हणला, कुठं चाललीस? चालली म्हणली माहेरला. 6 महिने झालं तुम्हाला सांगते म्हणली, बाजूला राहा, बाजूला राहा, बाजूला राहा, तुम्ही काही राहत नाही, मग मीच जाते म्हणली. मग याला वाईट वाटलं. ह्यानं म्हणला, थोडं थांब, मी माझ्या आईकडे जातो आणि माझ्या आईच्या कानावर 2 शब्द घालतो. तिनं म्हणली, जा. दारात बसली बॅग घेऊन. मुलगा पळत आईकडे गेला. आणि हर एक गोष्ट माणूस आईलाच सांगतं, लक्षात ठेवा. बापाला नंतर कळतं पण आईला अगोदर कळतं. आईकडे गेला आणि मुलानं म्हणलं, आई माझ्या बायकोनं बॅग भरली. तिनं म्हणली, कशासाठी बाळा? तर बाजूला राहिलं तर राहते, नाही राहिलं तर जाते. आता ती आई होती, आईशी कळवळ्याची जाते. आई म्हणते, हे बघ ऐक, बाजूला राहा पण बायको जवळ ठेव. आम्ही दूर राहू पण बायको जाऊ देऊ नको. आईने त्या मुलानं विचारलं, का? तुला बायको मिळावी म्हणून नाही त्या देवाला नवस केले, तुला बायको मिळावी म्हणून नाही त्या देवाचे दंडवत घेतले, तुला बायको मिळावं म्हणून नाही त्या देवाला तोरणं बांधले, तुला बायको मिळावी म्हणून नाही ते तुम्ही प्रसाद वाटला. आणि आज ती जर घराच्या बाहेर जात असेल तर मी केलेल्या कार्याला काय उपयोग आहे? म्हणून तुला विनंती करते, बाजूला राहा पण बायको घेऊन राहा. आम्ही बाजूला राहतो. बापाने एक 4x4ची खोली दिली, घेतलं पोरानं. पोरगं राहिलं. अर्ध शेत दिलं, अर्ध घर दिलं. हां, मायबाप म्हातारी होतात, लेकरं जवान होतात. आणि ज्यावेळेस बाप पाळी घालायला घरातून बाहेर पडला त्यावेळेस पोरानं विचार केला की आपणही यावेळेस तेच काम केलं पाहिजे. पोरगही घरातून बाहेर पडलं. बाप एका वावरामध्ये बैलजोड घेऊन, पोरग एका वावरामध्ये बैलजोड घेऊन. पण जाताना बापानं दारातून म्हणला, बायको हे बघ ऐक. म्हातारं म्हणते, तुझे पाय दुखतात, तुला शेतापर्यंत येता येत नाही, माझ्या भाकरीचा विचार करू नको. 12 वाजता मी घरी येतो आणि जेवून शेताकडे जातो. कोण म्हणतंय? बाप. दारात जे बापानं आईला वाक्य पत्नीला शब्द उच्चारला तो हाही दारात गेला आणि हा दारातून म्हणू लागला, बायको. आताचे पोरं बायको म्हणतात, पहिलेचे पूर्व होई हो, जावो, यावं, काय म्हणता बायकोला? पण काय म्हणता तुमच्याकडे, काय म्हणतात बायकोला? ये हो. होय का? म्हणजे मला माहित नाही म्हणून विचारला का होई होई म्हणता? काय काय भागात म्हणतात होई ग होई असं म्हणतात. हं, नावच घेतात का इकडे बी? होय का? हा, ते येणं दारातून म्हणला, बायको. बायको म्हणल्यावर आईनं ऐकलं पलीकडून. मीही 12 वाजता जेवायला येतो म्हणला, तूही शेताकडे यायची गरज नाही. का तर बापानं म्हातारीला म्हणलं होतं. म्हणून यानं दारातून म्हणला, तूही शेताकडे यायची गरज नाही, मीही 12 वाजता जेवायला येतो. नेमोनेमी बापानं 12 वाजता बैल सोडले आणि बाप घरी जेवायला निघाला. की यानंही बैल सोडले आणि हाही 12 वाजता घरी निघाला. दारातूनच बापानं म्हणला, वाढ वाढ लवकर वाढ, बैल बांधून आलोय वाढ. माईनं भाजी भाकर ताटामध्ये वाटली. म्हातारं जेवायला बसलं. यानंही दारातून म्हणला, बायको वाढ वाढ वाढ, लवकर वाढ, बैल बांधून आलोय म्हणला. आणि जेव्हा हा घरात प्रवेश केला तेव्हा ती 4x4ची खोली दिली होती, त्या खोलीच्या पत्राचे पन्हाळे बाहेर होते, असे बाहेर. त्या पन्हाळ्याखाली एक पोतं अंतरून, रिकामं ताट, रिकामी वाटी, रिकामा तांब्या घेऊन त्याची बायको बसलेली होती. ह्यानं म्हणला, उठ वाढ लवकर जेवायला, बैल बांधून आला म्हणली. हो का बघा म्हणली, रिकामं ताट. आणि का झालं, स्वयंपाक केलीस म्हणला? नाही म्हणली, तुम्हीच करा ना, मला खाऊ घाला. ह्यानं म्हणला, तुला का झालंय म्हणला? सकाळी सांगून गेलो की म्हणला स्वयंपाक कर, 12 वाजता जेवायला येतो, तू केलं नाही स्वयंपाक, तुला काय झाले?
काय सांगू म्हणली, 12 वाजता गच्चीवर गेले, कावळ्यानं शिवले मला. 4 दिवस तुम्हीच करा आणि मला खाऊ घाला आणि तुम्ही बी खा. पण काय करू म्हणला यानं, काही करू नका म्हणला. भात घाला, दूध भात साखर तूप, 2 जण 4 दिवस खाऊ. यानं म्हणला ठीक आहे, दूध भात साखर खायला मिळते म्हणला. आता आत्तापर्यंत दुकानला जात होता तो बाप, हा कधीच दुकानला गेला नव्हता. हे दारातून बाहेर पडलं आणि बाप जेवत असताना असं वाकून बघितलं ना, गाणं म्हणीत दुकानला निघालं. ढिंगचांग टिचांग ढिंगचांग टिचांग ढिंगचांग टिचांग ढिंग असं निघालं दुकानला. लोक सगळी बाहेर, घरातली सगळी बाहेर रस्त्यावर. आजपर्यंत पोरग दुकानला गेली ना आज दुकानला निघाली कसं काय बाबा, सगळ्यांना प्रश्न पडला. आणि दुकानदार म्हणला कधी दुकानला आलं नाही पण आज गाणं म्हणत येते म्हणला. आणि दुकानदारनं म्हणला अरे बाबा काय पाहिजे, बंद कर गाणं, सांग काय पाहिजे. दुकानदार काका 1 किलो तांदूळ द्या, अर्धा किलो साखर द्या, अर्धा लिटर दूध द्या, 2 छटाक तूप द्या. दुकानदाराने 1 किलो तांदूळ पिशवीत टाकले, अर्धा किलो साखरेची पुडी बांधली, अर्धा लिटर दुधाची पिशवी टाकली. पण म्हणला या वातावरणानं तूप लई घट्ट झाले म्हणला, कागदावर देतो हातावर घे घरी जा म्हणला. घेतला हातावर तुपाचा गोळा, घेतलं इकडं तांदळाची साखरेची ती पिशवी एक आणि निघाला. आता कसं गेलं तर दुकानला, ढेंग चांगटे चांग चांगले तर बाया काय कसना, हा बोलणारी माणसं पाहिजे की. आता माघारी कसं निघालं, ढिंग चांग टिचांग ढिंग चांग टिचांग ढिंग असं गाणं म्हणत निघालं. भर चौकात आलं गावाच्या. 3 झाडं, उंबर पिंपळ वड, 3 झाडं एकत्रित. आणि त्या झाडावर 2 कावळे 2 दिवस उपवासी होते. 2 कावळे, पण ते कावळे नव्हते, डोंग कावळे होते. त्या कावळ्यानं ह्याचं गाणं ऐकलं. म्हणला काय मस्त माणूस आहे म्हणला, तांदूळ झाकून निघू लागले तुप उघडं निघू लागले म्हणला. भर म्हण्या झाडावरून खाली आणले, हातातला कागद उचलले वरी जाऊन बसले. आणि ते 2 जणचे तुप असं प्रेमानं खाऊ लागले. तूप उपवासी होते ना, ती तुप खाऊ लागली की ह्यानं असं करून बघितलं आणि ह्याला बायकोनं बोलल्याला आठवलं. तिथंच हातातली पिशवीत टाकून दिलं, नीट घरला आलं. घरी आलं की अगोदर आलेल्या तिच्याकडे बघितलं, त्या घरात गेलं, तिच्यासारखं पोतं आणलं, तिच्यासारखं ताट आणलं, तिच्यासारखी वाटी आणलं. तिनं इकडल्या बाजूला बसली होती, ह्यानं इकडल्या बाजूला बसलं. तिनं म्हणजे काय झालं व, तांदूळ नाही साखर नाही दूध नाही तूप नाही, काय सांगू तुला म्हणला. पण झालंय काय, तुला एका कावळ्यानं शिवलंय, तू 4 दिवस बसणार आहेस. ह्या पट्ट्याला भर चौकात 2 कावळ्यानं शिवलं, ह्यानं 8 दिवस बसणार आहे. मला सांगा कळालं का त्याला ही का बसली, नाही कळालं. आणि तेच जर माईबाप घरात असते तर भाजी भाकर कासना त्या माईनं बापाच्या अगोदर याच्या ताटात टाकली असते. का तर ते बापाचं प्रेम होतं. विठारा माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी. अवघी देवाची स्वरूपे. घरात कसेही मायबाप असू द्या, लेकरू उपवासी राहत नाही. आणि घरात किती सुंदर पत्नी असू द्या, एका दिवशी नवरा उपवासी राहिल्याशिवाय राहत नाही. हे तुमचा प्रत्येकाचा अनुभव आहे, मी सांगायची गरज नाही. आई स्वतः खात नाही, पोराला भरवते, त्याचं नाव आई आहे. मग तिथं वर्म चुकलं की कर्म चुकत नाही. मग पहिली देवता सुपारी ही निर्गुण आहे, मूर्ती हे सगुण आहे. आम्हाला कळाली पाहिजे. पण पावला पावलाला आम्ही सुपारीची पूजा करतो का तर गणपतीची कृपा व्हावी याच्यासाठी. बर, दुसरी देवता तुळशीमध्ये ठेवलेला शालिग्राम हे निर्गुण आहे. आणि सिंहासनावर उभा टाकलेल्या लक्ष्मीच्या बाजूला विष्णू हा सगुण आहे. महादेवाची पिंड
ज्याला आपण दररोज पाणी घालतो विभूती लावून तिचं नतमस्तक होतो, ती निर्गुण आहे. आणि स्मशान भूमीमध्ये उभा टाकलेली महादेवाची मूर्ती हे सगुण आहे. बरोबर आहे. माता भगवतीचा घट नवरात्राला जिला आपण आई म्हणतो, जिला अंबाबाई म्हणतो, जिला माता भगवती म्हणतो, जिला तुळजा भवानी म्हणतो, ती ज्यावेळेस घरामध्ये तिची स्थापना करतो ती एक मातीचा घट असते, तिला निर्गुण म्हणतात. आणि तुळजापुरात सिंहासनावर विराजमान आहे, तिला सगुण म्हणतात. हा घट घरामध्ये का विराजमान झाला? ज्यावेळेस दैत्य जन्माला आले आणि त्या दैत्यासोबत युद्ध करण्यासाठी माता भगवती निघाली, देव हारले. म्हणून स्त्रीची शक्ती सामान्य नाही, स्त्री हे सामान्य नाही. म्हणून जीवनात आईपासून जी सुरुवात होते ते केवळ आपल्या मुलीपर्यंत तत्वाला जाते. म्हणून कन्या म्हणून घरात जन्माला आली. कन्या ऐका, एखाद्याच्या घरात जर मुलगी जन्माला आली तर ते खरंच मायबाप भाग्यवान असतात. पण का मुलीला नाकारतात मलाही कळत नाही. मुलगी जन्माला आली की ती गौरी रूपात आहे. एखाद्याच्या जीवनात पत्नी म्हणून गेली की ते पार्वती रूपात आहे. एका लेकराला जन्म दिली की ते लक्ष्मी रूपात आहे. आणि खरं सांगू, तिच्या जीवनातून जर पती निघून गेला तरी ती जगत असेल, तिच्या नावापुढे नाव लागलं जातं ग आणि भा, त्यावेळेस ती गंगा आणि भागीरथी रूपाला प्राप्त आहे. विठाला म्हणून प्रत्येक स्त्रीला वाटतं मी अगोदर मरावं, माझा पती राहावं. पण स्त्री जर तुमच्या जीवनातून गेली तर ज्याची बायको गेली त्याला विचारा त्याचे हाल काय होतात ते. का तर आपल्याला सांभाळण्यासाठी आपला जोडीदारच लागत असतो. तसं ती देवता हारलीन देवी युद्धाला निघाली दैत्याला मारण्यासाठी. युद्धाला निघाल्यानंतर देवतांनी तिचे पाय धरले. तू एक स्त्री आहेस, तुला ते दुष्ट ऐकणार नाही, तू जाऊ नको माते, थांब. म्हणून घट्ट तिचे पाय धरले. पण हिनं विचार केली की जाणं गरजेचं आहे. पाय तिथंच ठेवले. माता भगवती स्वरूप धारण करून युद्धाला गेली, दुष्टाचा विनाश करून माघारी आली. माघारी आल्यानंतर मूळ रूप त्या देवताला दाखवलं. दाखवल्यानंतर तिच्या देवानी जय जयकार केला. म्हणून दसरा साजरा होतो, देवीचा दसरा साजरा होतो. त्यावेळेस ती देवता म्हणू लागली, माते तू आम्हाला इथं ठेवून तू युद्धाला गेलीस, पण या स्थानाला या ठिकाणाला काय नाव द्यावं? तिनं सांगितलं, माती आणि मडकं म्हणजे मी असेन. माती आणि मडकं म्हणून घरात बघा, स्त्री असल्याशिवाय घराला वैभव नाही, घरात स्त्री असल्याशिवाय समाधान नाही, घरात स्त्री असल्याशिवाय शांती नाही, आणि घरात स्त्री असल्याशिवाय स्वच्छता सुद्धा नाही. सगळ्यावर निस्वार्थ प्रेम करते ती स्त्री. त्या देवतांना ही माता भगवती म्हणते, चिखल आणि मडकं म्हणजे मी आहे. पण ऐका, त्यामध्ये बसणारं हे धान्य ना, धान्य, हे धान्य म्हणजे तुम्ही देवता आहात. म्हणजे घरामध्ये विराजमान करतो त्याला घट म्हणलं का तर यांनी देवतांनी तिचे पाय घट्ट धरले होते म्हणून त्याला घट म्हणला. तो घट आमच्यासाठी निर्गुण आहे, पण सिंहासनावर बसलेली माता भगवती आमच्यासाठी सगुण आहे. मग निर्गुण तत्व या पंचमहाभूताच्या देहाला कळालं की सगुण तत्व आम्हाला मिळायला वेळ लागत नाही. आणि मिळाले की मग तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी नाता दिवस चारी खेळली. म्हणून सगुण कळणं गरजेचं आहे. हरी सगुणाची सेज निर्गुणाची बाज, 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 सगुणाची सेज
सगुणाची सेज निर्गुणाची बाज सावळे विराज विठेवरी. निर्गुण तत्व कळालं की सगुण तत्व आम्हाला मिळतं आणि सगुण तत्व मिळालं की मग शेवट तुम्ही आम्ही पाहतो ते कुणाकडे, जन्म देणाऱ्या माता आणि पित्याकडे. हेच आमच्यासाठी देव आहेत. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मायबापाला देव म्हणाल तुमच्या जीवनामध्ये काहीच अशुभ येत नाही. अरे गावातल्या मारुतीच्या मंदिरात जाऊन नतमस्तक नाही झालं तर चालेल, पण घरातून बाहेर पडत असताना मायबापाच्या पाया पडून निघा तुम्ही, काम तुमचं होईल. देव एखाद्या वेळेस तुमची भक्ती तुमचा भाव पाहून तुम्हाला आडवल, पण घरात जे देव आहेत ना, माय आणि बाप, तुमचं प्रेम पाहून तुम्हाला कुठंच ते अडवणार नाहीत. का तर ते माय आणि बाप आहेत. म्हणून त्यांच्या कानावर वार्ता आली पाहिजे शुभ, त्यांच्या कानावर नाही आला पाहिजे अशुभ. आणि जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट शुभ आहे. लाखो रुपये चोरीला जाऊ द्या माणूस कमावील, लाखो रुपये धन हडप होऊ द्या माणूस कमविल, पण कमवणारा माणूस गेल्यानंतर माणूस कमवणं होत नाही. म्हणून माणूस महत्वाचा आहे. विठाला पुत्राची ये वार्ता तुकोबर आहे म्हणतात. शुभ आई की जिवे माता. आईला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो ना, गगनामध्ये मत नाही एवढा आनंद त्या आईला होतो. आनंद आदमय नित्य निरामय जे का आणि हे योगी यांचे. तिचा आनंद कमी होत नाही, तिचं प्रेमही कमी होत नाही, तिचा भावही कमी होत नाही. आणि तिला नातं जरी पुत्रांनी म्हणलं ना मी तोडलं म्हणलं तरी तिचं नातं कधी तुटत नाही. का तर तिची नाळ ही आतून जोडलेली असते. आईची नाळ ही आतून जोडलेली आहे. म्हणजे प्रत्येक जर पोरग म्हणतं, जर वाद निर्माण झाला तर म्हणतं आई काही नकोय मला, तुझं काही नकोय. हा, पण ती आई म्हणते सगळंच मी तुला दिलेलं आहे. तुला ही हाडं, तुला ही मांस, तुला ही रक्त, तुझं हे शरीर, तुझं हे रूप, हे तुला मी दिलेलं आहे. म्हणून दोघाला विसरता येत नाही. जेने जीव दिला दान करीन तयाचे चिंतन, जग जीवन नारायण गाईल गुण तयाचे. जिनं जन्माला पाठवलं तिला विसरता येत नाही, आणि जिनं जीवन दान दिलं तिला विसरता येत नाही. तरी समाज म्हणतोय काय दिले आम्हाला आमच्या मायबापाने, काय दिले तुम्ही आम्हाला. अरे रक्त तिचं आहे, हाड तिचं आहे, मांस तिचं आहे, रूप तिचं आहे. 9 महिने तिनं गर्भात वाढवलं आणि तुला हे जग दाखवलं. याच्यापेक्षा तुला द्यायचंय काय. मग ठीक आहे, याच्यातून उतराई होतो, आणि तो आकाशातला चंद्र, आकाशातला तारा, आकाशातला सूर्य. आणि आज वर्ष श्रद्धा आई तुझी मी आरती करतो, तुझ्या ऋणातून मुक्त होतो. होता येत नाही. हा चंद्र सुद्धा तुला एखाद्या संध्याकाळी दाखवणारी तुझी आईच होती, आणि हा सूर्य सुद्धा तुला दाखवणारी एके दिवशी सकाळी सकाळी दारात उभा टाकलेला तुझा बाप होता. चंद्र तुला तुझ्या आईनं दाखवला, आणि सूर्य तुझा तुझ्या बापानं दाखवला. मी चंद्र सूर्य दाखवणारी सुद्धा तुझी माया आणि बाप आहेत. ते जरी आरतीला आणले तरी माझ्या ऋणातून मुक्त होता येत नाही. गे माये हो तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. चंद्र सूर्य तारे जरी त्या आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज जर ताटात आणले ना महाराज, तरी तिच्या ऋणातून मुक्त होता येत नाही. का तर आई ते आईच असते. पण मरण मात्र अशुभ आहे आणि असणं मात्र शुभ आहे. पण गेल्यानंतर सुद्धा कसं जगावं, गेल्यानंतर सुद्धा जे मूर्तीमध्ये पाहतोय ती आमची आई आहे, प्रेमामध्ये पाहतोय ती आमची आई आहे, वात्सल्यमध्ये पाहतोय ती आमची आई आहे. तिच्या ठाई जर आपलं मन एकरूप असेल तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जाग्यावर, प्रत्येक मातीवर, प्रत्येक दगडात, प्रत्येक पाषाणात, कशातही आपण आपल्या आईला पाहतो. ते प्रेम आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तिनं गेली तरी सुद्धा आपलं मन तिच्यात असावं आणि त्यांच्यात असावं. हो तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन,
वित्त असावं, परमार्थामध्ये चित्त असावं असं शास्त्र सांगतं. पण संसारामध्ये सुद्धा चित्ताचीच गरज आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा चित्ताचीच गरज आहे. संसारातल्या माणसाला सुद्धा प्रेमच दिलं पाहिजे आणि भगवंताला सुद्धा प्रेमच दिलं पाहिजे. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम बिना नाही समाधान, प्रेम बिना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविने नाही समाधान. प्रत्येक माणसाला वाटतं संसारातलं प्रेम माणसाला सुख देतं, पण देत नाही. संसारातलं प्रेम सुद्धा एके दिवशी माणसाला धोका देतं. बरोबर आहे का? जे दूर लोटतात ते आपलीच माणसं असतात, घराच्या बाहेर काढतात ते आपलीच माणसं असतात. बरोबर आहे का? दुःख देणारी माणसं हे जवळची असतात का दूरची असतात, दुसऱ्या गावची असतात? जवळची म्हणजे घरातली असतात का बाहेरची असतात? झाडाला काटे झाडाचेच टोचतात, दुसऱ्या झाडाचे टोचत नाहीत. आणि जरी गेले झाडाखाली तर कळतात हे बाबळीचं आले म्हणजे दुसरीकडलं आले. बरोबर आहे का? ना आपलेच काटे जर आपल्याला त्रास देत असतील, एका कविकारनी सांगितलेलं आहे बघा, ते पत्नी जिंकायचं असेल तर पैसा लागतो, बायकोला सुखी समाधानी शांत चांगलं ठेवायचं असलं तर काय लागतं? पैसाच लागते. बरोबर आहे का नाही? बायको जिंकायची झालं तर पैसा, देव जिंकायचा असेल तर भाव. बरोबर आहे? आणि समाज जिंकायचा असेल तर हा कला. बरोबर आहे? समाजाला पाहिजे आपल्याकडे कला, देवाला पाहिजे भाव, आणि बायकोला पाहिजे रॉक्का इल्ला. दाम करीत काम वेड्या, दाम करीत काम. आल्या का मालकीन आली का इथं? तुमची मालकीन आली, बायको आली का? नाही म्हणूनच एवढं बोललाय थोडं, है की नाही? हा आल्या का? महाग येता का? कोणच्या येता? हात तर करा बरी जरा. हा तो का चांगल्या देखणे येता की हो का माझ्या समोरच बसल्या आता. तुम्ही कसं बघाय ना आलेल्या? माहितीच नाही का? मग त्याला लई बोलला तू ताईला तिथं बसून रॉक्का येईला म्हणून. होय का? माझी वाट बघत बसलो होतो का? काय झालं? एका मामाला 2 बायका होत्या. तुम्हाला एकच आहे की? पहिलीला लेकरू झालं नाही म्हणून दुसरी केली. नाद बी कशाचा करावं ध्यान ठेवा. आणि खरंच पूर्वीच्या माणसाला 2-2 बायका होत्या हो. एक गेली तर एक राहत होती, फायदाच होता बघा. आता एक गेली की राहणाऱ्याला अवघडच आहे. पण ते 2 बायका का केल्या? ही पहिलीला लेकरू झालं नाही म्हणून दुसरीला केलं. आता इथं कुणाला नाही की 2 आहेत का? समोरच बसल्यात काय की तेव का?
पण चांगली गुबगुबीत दिसल्या तो दोन बायका असून सुद्धा. दोन्ही येतं का तुम्हाला? आलं का इथं? मग ते सासरेच आहेत काय की तुमचे दोन आहेत म्हणलं. इवाई हा, दोन बायका. पहिलीला लिकरू नाही मग दुसरी केली. लक्ष देऊन ऐका बरं बाबा, तुमच्यासाठी ऐका. पण आता तुमच्या कशा येतात मला काय माहिती नाही का. पण दोन बायका झाल्या. आता थोरली बायको बरोबरीची आणि बारकी लिकरू होईना म्हणून 10-5 वर्षानं केलेली थोडी आता लहान झाली ती. मग बरेच दिवस झाले तिला 2-4 लेकरं बी झाले. पण पूर्वीच्या महिला कशा होत्या, दोघी जण मिळून राहत होत्या. आता सध्या 2 तट, 2 भट, 2 जट, 2 आवा, 2 बुवा, 2 जावा, 2 सवती, 2 तलवारी एका म्यानत बसत नाहीत. आता सध्या युद्ध आहे, महायुद्ध आहे. तसं ते दोघी जणी घरात. आणि नेहमी त्या धाकटीच्या माहेरात कार्यक्रम, धाकटीच्या बरं म्हणजे लहानीच्या. मग तिनं सदाच तिच्या माहेराची म्हणायचे, कधी तर दाजीला घेऊन ये, कधी तर नवऱ्याला घेऊन ये. तुझा नवरा तर कसला आहे बघू दे. तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी, तिच्या गावातल्या चुलत्या नातेवाईक म्हणायच्या. पण हिनं म्हणायची नवरा म्हातारा आहे, नेऊ कसं. हिला प्रश्न पडायचा. बरोबरीचा असता तर जरा चांगलं आणि बायाला नवरा चांगला असला तरच नेऊ वाटते. हे निचायता काय की माय जोडीला हे का समोर इथं. हां, मग आता का करावं की माय म्हणली. असं करते म्हणली, म्हातारा का राहणार नवरा. पण लई दिवस झालं माझ्या माहेरच्या बाया सांगल्या आता नवऱ्याला घेऊन ये, नवऱ्याला घेऊन येईन. ह्या वेळेस घेऊनच जाते म्हणली. जरा नवऱ्याला नटिवते, सजीवते आणि मग घेऊन जाते म्हणली. आता वय झालेलं होतं, डोक्याचे केस सगळे पांढरे शिपट झाले होते, दाढी मिशा सगळी पांढरी शिपट. हिनं म्हणली जरा दुकानात जाऊन डाय आणते, नवऱ्याला खुर्चीवर बसून लाविते, मस्त चांगले कपडे घालते आणि गाडीवर घेऊन जाते म्हणली. आणली दुकानात जाऊन डाय, बसविली नवऱ्याला खुर्चीवर, वाटीत कालवाया चालू केली. असंच कालवतात का, अशी कालिवलाली. कालिवल्यावर थुरलीनं खिडकीतून बघितली. नवरा 8 दिवस हिच्याकडे राहत होता ना 8 दिवस तिच्याकडे राहता. हिच्याकडे बारी होती आता नवऱ्याची. खिडकीतून तिनं बघितल्यावर हिनं म्हणली माय नवऱ्याला का करलेली की माय खुर्चीवर बसून म्हणली. तिचाच नवरा आहे का माझा बी नवरा आहे की म्हणली. पळतच आली दारा वाटे तिच्याकडे. आणि का करलेलीस म्हणली ती नवऱ्याला खुर्चीवर बसून. काय नाही म्हणली अक्का, माझ्या माहेरात कार्यक्रम आहे आणि लई दिवस झाले नवऱ्याला घेऊन ये, नवऱ्याला घेऊन ये म्हणल्यात. नसला म्हातारा नवरा कसं घेऊन सांगू म्हणली. तरणा करून घेऊन जाते म्हणली. आणि काय म्हणली ती तरणं व्हायचं औषध. काय नाही म्हणली जरा पांढऱ्याचं काळं करते म्हणली. हिनं म्हणली आहा ग म्हणली, तू पांढऱ्याचं काळं करशील आणि तरणा करून घेऊन तू जाशील म्हणली. आणि तू आल्यावर माझ्या माहेरात कार्यक्रम आहे की म्हणली 4च दिवसाला, मी कसं करू म्हणली. तू तरणा करून नेलीस आणि मी जर असाच नवरा नेले तर मला माझ्या माहेरातले का म्हणतील म्हणली. बायको म्हातारी आणि नवरा तरणा. नको ग माय म्हणली, ते पांढरं झालंय ते झालंय त्याला काही काळं लावू नको म्हणली. लागलं दोघीचं भांडण. मग दोघीचं भांडण लागलं. हिनं म्हणली काळे केस माझे आहेत म्या तरण्याव. तिनं म्हणली पांढरे केस माझे आहेत म्या म्हातारी. ह्यानं बसलं खुर्चीवर तिथंच. तिनं म्हणली काळे माझे, हिनं पांढरे माझे, काळे माझे पांढरे माझे. हिनं काळे उपसाय चालू केली आणि तिनं पांढरे उपसाय चालू केली. तिनं काळे सगळे एक 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 काढून ढिगारा घातला. हिनं पांढरे काढून एक 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 ढिग घातला. आता ती कसलं झालं. हातोय फिरवावर मामा एक बार. अख्खं टकलं झालं. त्यानं उठला, दोन्ही हात धरला आणि हो का असे डोक्यावर फिरवला. 2 बायका फजिती ऐका म्हणला. असं फिरला आणि दोघीच्या पुढे उभा टाकला. जाऊ द्या म्हणला, पांढऱ्यामुळं तुला म्हातारा वाटत होता आणि काळ्यामुळं तुला तरणा वाटत होता. काळे बी निघून गेले आणि पांढरे बी निघून गेले. दोघी बी आता लिकरू म्हणून काकाला घ्या आणि माहेरला चला म्हणला. म्हणून आमचं मन कुठं असावं आणि आमचं मन कुठं लागावं आणि आमच्या मनाने कुठं धाव घ्यावं हे कळालं पाहिजे. संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. आमचं मन भजनात रंगावं, आमचं मन परिवारात रमावं. आमचं मन संसारात नाही परिवारात. संसारात रमलं तर साधनावर प्रेम जातं आणि परिवारावर रमलं तर माणसावर मन असतं. आणि जर माणसावर मन गेलं तर आम्ही आमच्याच माणसात परमात्मा पाहतोय. आम्हाला मंदिरात जायची गरज नाही. का मंदिरातला परमात्मा आमच्या घरची माणसं पाहून आमच्या घरात प्रवेश करतो. का त्याला आमचं राहणं पटलं, आमचं जगणं पटलं आणि आमचं जीवन पटलं की देव दुरी नाही त्याला, देव त्याच्या जवळ आहे. तया जवळी
देव उभा. त्याच्याजवळ परमात्मा मागही असतो आणि पुढेही असतो, पण मन दिल्यावर त्याला जगातलं काहीच लागत नाही. तैसे राहो माझे. आणि सगळ्यात भक्तीला कारणीभूत जर काय असेल, मन आहे. मन चपळ आहे, मन चंचल आहे, मन चतुर आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. किती मंदिराचा मन जर नसेल तर धंड देवळात आणि चित्त पायतनात. दारात सुद्धा पायताना जर आपलं मन असेल आणि आपण जर देवाच्या समोर जाऊन हात जोडला असेल तर त्या देवाची कृपा आपल्यावर होत नाही. आपलं मनच त्याच्या चरणावर असलं पाहिजे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. किती हागला हागला पुन्हा येत पिकावर. म्हणून संसार असेल किंवा परमार्थ असेल, दोन्हीकडेही मनाची गरज आहे. मन जर नसेल तर दोन्ही व्यर्थ आहे. म्हणून मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा. पुन्हा येईल का नाही याची गॅरंटी नाही, पण आता चालू आहे तर देवा तुला काय देतो देण्यासारखं माझ्याजवळ मन आहे. आणि ज्या दिवशी मन दिलं, मन म्हणजे आत्मा परमात्म्याकडे गेला की 100% समजायचं तो देवाचा झाला. आणि मनच जर नाही देवाकडे गेलं, आयुष्यभर तो देवाचा होत नाही. मग त्याची असावी लागती छंद, त्याची असावी लागती आवड, आणि त्याची असावी लागती कृपा. मग तो कोणताही क्षेत्र असू द्या, कोणताही मार्ग असू द्या, मग तो आपला सफल होतो. अभंगाच्या
मृग देह विसरला अंग. प्राणी जरी भगवंताच्या समोर गेला तर त्याचा उद्धार झाला. एक पारधी देवाकडे गेला आणि देवाला हात जोडून विनंती करू लागला. 5 मिनिटामध्ये कीर्तन संपलं. पारधी देवाला विनंती करू लागला, आज चांगली शिकार मला मिळू दे म्हणतोय पारधी. पारधी देवाचं दर्शन घेतलं आणि जंगलामध्ये गेला आणि एक हरिण देवाच्या मंदिरात आलं. गावाच्या बाहेर मंदिर होतं. हरिण म्हणतोय, देवा आज मला कुण्या पारद्यानं नाही धरलं पाहिजे. पण त्याच जंगलामध्ये हरिण बी गेलं. पळता 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 पारद्याची दृष्टी हरणावर पडली. पारद्यानं हरणाला पाहिलं आणि म्हणला, दुसरे 10 प्राणी मारण्यापेक्षा एवढं हरिण एक मारायचंय. आणि चांगल्याच माणसाला देव घेऊन जातो, वाईट माणसाला नेत नाही, लक्षात ठेवा. करड्याला कीड नाही, वक्त्याला मरण नाही. आ नाही. पारद्याची दृष्टी हरणावर पडली की हरण पुढे पळू लागले आणि पारधी मागं पळू लागला. पळता 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 पारद्याने विचार केला, हरिण चपळ आहे, चंचल आहे, चतुर आहे, माझ्या हाताला लागणार नाही. पण या हरणाला मारायचं, याला काय करावं लागेल. म्हणून पिंजऱ्यात जरी माणूस असला तरी त्याचं मरण चुकत नाही. पारधी झाडावर चढला, जवळलं बीन काढला आणि बीन वाजवायला चालू केला. जे वेगानं पळणारं हरिण होतं ते बीन ऐकलं का, तर त्या बीन मधून वाक्य निघत होतं, रामकृष्ण हरी. हे पारद्यानं बीन वाजवलं की हरणाच्या कानावर तो शब्द पडला. आणि हरणाच्या कानावर शब्द पडल्यावर पळणारं हरिण पाय रवून उभा टाकलं, ऐकण्यामध्ये मग्न झालं, भुललं देवाच्या नावाला. आणि भुलल्यानंतर तो पारधी भर 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 झाडावरून खाली उतरला. उतरण्याच्या अगोदर भात्यातला बाण काढला आणि असा हरणाला बाण लावला. हरणाला बाण लावला की बाण हरणाच्या मुंडीमध्ये लागला आणि हरिण, उभं जे हरिण होतं ते आडवं पडलं. आडवं हरिण पडलं. आडवं हरिण पडल्यात पारद्याला वाटलं मी हरणाला मारलोय, हरिण माझ्या हातानं मेलं. पारधी पळत आला आणि हरणाच्या जवळ केला. ए हरणा, किती चपळ होतास, किती चंचल होतास, किती चतुर होतास, बघ मी तुला आज मारलं का नाही. त्यावेळेस हरणानं वरी 2 हात केले. पारधी दादा, अरे तू मला मारला नाहीस, मी मरून सुद्धा जिंकलोय आणि तू जगून सुद्धा हारलास. त्यानं म्हणला, पारद्यानं कस काय. अरे तुझ्यासारख्या पारद्याच्या मुखात माझ्या भगवंताचं नाव यावं. आणि ज्या वेळेस तू पारदेस मला मारण्यासाठी आलास, पण मला मारण्यासाठी माझ्या देवाचं नाव तुला घ्यावं लागलं. आणि ज्या वेळेस तू माझ्या देवाचं नाव झाडावर बसून घेत होतास, मी तुला भुललो नाही, त्या देवाच्या नावाला भुललो. आणि माझं मरण मी विसरून गेलो. आणि मरण विसरलो, नाद न समाये त्रिभुवनी, एका भुललो जनार्दनी. मी मरण विसरलोय आणि देवाच्या नामाला भुललोय. पण एक हात जोडून विनंती करतो, पारधी दादा, जोपर्यंत माझ्या या देहातून प्राण जात नाही तोपर्यंत बीन वाजवणं बंद करू नको. म्हणल्या पारद्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. अरे देवाचं नाम गाता गाता याला मरण येतं आणि ते नाम मला गावं लागतं, माझंही याच्या बरोबरीनं भाग्य आहे म्हणला. आणि बीन वाजवायला सुरुवात केला. बीन वाजवता हा पारधी वाजवीत राहिला आणि ऐकता ऐकता हरणानं आपला देह सोडला. म्हणून माणसाला मरण यावं, माणसाचा मृत्यू असावा, पण कमीत कमी आपण मरत असताना आपल्या कानावर तरी जय शेवालाल म्हणून तरी पडलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तो शब्द आपल्या कानावर पडला की समजायचं आपल्या हाताला धरून नेणारा एम नाही, आपल्या हाताला धरून नेणारा आपला जय शेवालाल तिथं पुढे उभा आहे. म्हणून आपल्या पुण्याची पावती आपल्याला जी मिळते ते आपल्याला शेवटाला मिळते. म्हणून शेवट तो भला बहुगोड झाला. खरं तर ही आजची तारीख आमच्या महाराजांनी घेऊन ठेवली होती. आज माझ्या खरं तरी वडिलाला मरून आज 1 महिना झाला. आज माझ्या वडिलांचं मासिक आहे. ही मला तारीख घेतलेली माहिती नव्हती. त्यांचा देहांत झाला 3ऱ्या का 4थ्या दिवशी मला वाटतं तारीख घेतलेली होती. पण तिकडं न जाता तुमच्या शब्दाला मान देऊन 5 तारखे दिवशी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आणि बरोबर त्या दिवशी पौर्णिमा होती ना, आज पौर्णिमाच आहे. पण शब्द ही शस्त्र असतो, शब्दामध्ये ताकद असते. मी कुठलाही जरी महाराज पाठवला असता तर तुम्हाला ते खरं वाटलं नसतं. पण माझा नाविलाज झाला. मी विचार केला, माझ्या बापाची सेवा काय आणि इथल्या या आईची सेवा काय. माझ्या भाग्यामध्ये आज माझ्या बापाची सेवा नसल, पण इथल्या मातेची सेवा असेल. म्हणून मी ते सगळं काही पाठीमागं टाकलं आणि तुमच्या सभा मंडपामध्ये विराजमान झाले. काय असतं पहा, प्रत्येकाच्या जीवनातले माय आणि बाप हे कधी कुणाच्यासाठी वेगळे नसतात, हे लक्षात ठेवा. जरी आपला बाप आपल्यासाठी गरीब असेल, पण त्याच्या लेकराच्या इच्छा कधीच कमी करत नाही, तो आपला बाप असतो. एखादी आपली माय दिसायला विद्रूप असेल, भोळी असेल,
तिला काही कळत नसेल, पण कधीच तिनं तिच्या लेकराला वाईट खाऊ घालत नाही, चांगलंच खाऊ घालत असेल. चांगलं खाऊ घालते ती आपली आई असते. आणि आपल्यासाठी रात्रंदिवस पण कमावतो तो आपला बाप असतो. म्हणून जीवनात दोन, जगाने आज माझ्या पाठीवर किती जरी मोठी छाप टाकली आणि किती जर मोठा हात ठेवला आणि मला जर म्हणलं तू किती मोठा महाराज, मला त्याचा आनंद वाटणार नाही. पण ज्या 5 वर्षापासून वयाच्या माझ्या बापानं हाताला धरून मला उभा केलं होतं, त्या बापानं सहज माझ्या हाताला धरलं तर मला वाटायचं जगातली श्रीमंती माझ्याजवळ आहे. पण आज मला वाटतंय मी जगाजवळ आहे पण माझ्याजवळ काहीच नाही, अशी माझी भावना होते. म्हणून मुलीच्या जीवनात तिचा बाप आणि तिची माय, भाऊ किती जरी प्रेम करू द्या आपल्यावर, दारात आपली माय दिसावी वाटते आणि बस स्टँडवर आपला बाप दिसावा वाटतो. ज्या दिवशी बस स्टँडवरला बाप दिसत नाही त्या दिवशी संपायचं आपल्यासाठी जग संपलं. आणि ज्या दिवशी आपल्याला दारात आपली माय दिसत नाही त्या दिवशी समजायचं आमच्यावर प्रेम करणार आज नातं संपलं. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जीवनातलं धन तुम्ही कमी कमवा किंवा नाही कमवा, आणि मायबाप गेल्यावर रडून उपयोग नाही, मायबाप गेल्यावर त्याची किंमत करून उपयोग नाही. जरी एखाद्याच्या बापाला काम होत नसेल, म्हातारा असेल, तर त्या बापानं जेवढं तुमच्यावर लहानपणी प्रेम केलं तेवढं तुम्ही म्हातारपणी त्याच्यावर करा. त्याला काहीच देऊ नका, त्याला गाडी लागत नाही, त्याला तुमची माडी लागत नाही, तुमचे त्याला चांगले कपडे लागत नाहीत. आणि हे मायबाप असल्यावर कधीच कळत नाही. ज्याचे गेले त्याला विचारा, ते काही केल्यानं मिळत नाहीत. पण आमच्या जीवनात सगळ्यात मोठं धन जर काय असेल, माय आणि बाप आहे. म्हणून ह्या मातेची झालेली सेवा वैकुंठवासी, कैलासवाटी, स्वर्गवासी शांताबाई दिगंबर चव्हाण, तिला तात्काळ पुढचा जन्म मिळावा, योग्य परिवारामध्ये तिनं जावं, किंवा याच कृष्णनगर तांड्याच्या वस्तीवर तिचा जन्म व्हावा आणि याच परिवाराकडून तिनं सेवा करून घ्यावी, ही ईश्वराच्या चरणी माझी प्रार्थना. झालेली सेवा सर्वांच्या चरणविंदावर समर्पित करून सेवेला सर्वांनी भजन म्हणायचे. हरी विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय जय विठोबा
तुका मने पाहे तुका मने
चव्हाण परिवारांच्या चरणावरती समर्पित करून, भगवंताच्या चरणी समर्पित करून, जय शेवालालच्या चरणी समर्पित करून, सोते सज्जन मायबाप तुमच्या चरणविंदावर समर्पित करून शेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.